राज ठाकरे महाराष्ट्रातलं एक अतिशय ॲग्रेसिव्ह अशा प्रकारचं नेतृत्व, उत्कृष्ट वक्तृत्व त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा अभ्यास पण प्रत्येक गोष्टीतला दांडगा असतो. सुमारे 11 वर्षापूर्वी त्यांनी मनसेतर्फे एक त्यांचा महाराष्ट्राचा आराखडा आणि त्याच्यातला ॲस्थेटिक व्हिजन द की प्रोग्रेस म्हणून त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता. तो पाहण्यात मागेच तुमच्याही आला असेल, माझ्याही पाहण्यामध्ये आला. अतिशय छान पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांनी कंपॅरिझन केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये काय होऊ शकतं, प्रत्येक शहरामध्ये कसे बदल केले जावेत. मग ब्रिटिशांनी कशी मुंबई प्लॅन केली, मग त्याच्यामध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये असलेलं सेंट्रल पार्क जे आहे ते कसं तयार झालं, याचं अतिशय सुंदर विवेचन त्यांनी त्याच्यामध्ये केलं. पण त्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे अशी आहे की अमेरिका किंवा ब्रिटिश त्यांच्यामध्ये आणि भारतीयांमध्ये वागणुकीमध्ये, वर्तणुकीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ती लोकं अतिशय डिसिप्लिन आणि स्वच्छता पाळणारी आहेत. आपल्याकडे ते आहे का हा विचार करायला पाहिजे. मग आपल्याकडे अशा प्रकारचे सेंट्रल पार्क जसं न्यूयॉर्कमध्ये आहे तसं पण आपल्याकडे होऊ शकतं मुंबईमध्ये, किंबहुना आपल्याकडे तशी पार्क आहेत. पण त्यातला महत्त्वाचा फरक कुठला आहे की तिथे असलेलं सेंट्रल पार्क आहे ते लोकांनी स्वतःहून पुढे येऊन त्यात सहभाग घेऊन त्यांनी ते बनवलेले आहे, त्यामुळे ते आज टिकलेले आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी लोक अपेक्षा करतात ते सरकारने करावं आणि सरकारने केलं की लोकांनी ते घाण करावं, अशा वृत्तीचे आपण आहोत. आणि त्याच्यामध्येच राज ठाकरेंनी एक महत्त्वाचं वाक्य त्याच्यात बोललेत की मुळामध्ये आपल्याला शहराचं सौंदर्य टिकवायचं असेल, सगळ्याच गोष्टींचं म्हणजे शैक्षणिक संस्था असतील, हॉस्पिटल असतील, विधानसभा असेल, कुठल्याही प्रकारची इमारत असेल, त्याचं सौंदर्य टिकवायचं असेल तर पहिले आपली वृत्ती बदलायला पाहिजे. आणि वृत्ती ही फार महत्त्वाची आहे. आणि आपल्याकडे त्या चांगल्या वृत्तीची लोकं नाहीत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे शिक्षण आहे, शिक्षण घ्यायला लागलेत लोकं, पण मुळात संस्कार नाही आहेत, संस्कारांचा अभाव आहे. माझं तर म्हणणं आहे की राजकीय पक्षांनी पहिल्यांदा त्यांचे कार्यकर्ते आणि नागरिक यांना संस्कार द्यावेत आणि शहरात कसं वागावं, काय पद्धतीनं राहावं याचं शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. हा विषय खूप मोठा आहे. नंतर मी या विषयावरती एक वेळा व्हिडिओ टाकीन. आत्तापुरतं एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.